नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी. मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबिर. वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी गुंज येथे विशेष सहायता शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी 4 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज येथील 9 महिला, 1 पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट नंबर 201 मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील 7 महिलांचा मृत्यू झाला. त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमावरील व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता त्यांनी त्या व्हिडिओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच मैताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. तसेच आज रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज आसेगाव येथील मैतांच्या वारस नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजनेअंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ व इतर अनुषंगिक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मैतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तहसीलदार श्रीमती दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवारी गुंज आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबिराचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी पळसगाव तालुका माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळवले आहे. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.